तर ती गुड न्यूज आहे. आणि बघा माझ्या बाळाचा कारनामा काय चालू आहे. तर असं असतं आमचं डेली रुटीन. त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करणं होत नाही. ती काय हाय हॅलो नमस्कार, आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज जवळपास 5-6 महिन्यानंतर मी व्हिडिओ शूट करत आहे. आणि खरं तर इतक्या दिवस माझी इच्छा होती व्हिडिओ बनवायची, पण तसा वेळही भेटत नव्हता आणि परिस्थिती नव्हती. आणि गोलूचं सारखं दुखायलेलं असते, तिचं दात वगैरे तिनं खूप उशिरा काढायला चालू केलं, मग तिची तब्येत बरोबर राहत नव्हती आणि त्यात माझी तब्येत बरोबर राहत नव्हती. तर त्याचं कारण नाही आहे तसं. तर मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण गुड न्यूज आहे, आमच्या घरामध्ये नवीन पाहुणा येणार आहे. तर त्यासाठी म्हणलं व्हिडिओ शूट करावं. ते बघा माझं बाळ आणि ते कसे. तर आताच गोलूला आम्ही रील वगैरे शूट करत होतात, तर गोलूनं तिचा ड्रेस तर काय काढून टाकलेला आहे. काढामध्ये तिला लय खूप इरिटेट होत होतं आणि तिला भूक पण लागली होती. आहोंनी रील्स वगैरे शूट करायचे सोडून मी व्हिडिओ केले शूट मी एकटीचे, पण त्यांनी तिचं पोट भरलं, भूक लागली होती, दूध भात वगैरे चारला. आणि आता बघा गोलू माझी मोबाईल बघायला आणि आहोच्या पायाला मुगे आल्या, मग त्यांनी दिलेला आहे अंगठा पण. आहे का नाही गोलू? गोलू इकडं मग बघा माझ्या बाळानं अवतार कसा केलाय. सगळ्या तोंडाला पावडर वगैरे लावलं होते तिनं. आहे का नाही बाळा? बघा बघा लय आगाऊपणा करते, लय आगाऊपणा. पदे ना पप्पाला म्हणा. तर गुड न्यूज काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर आमच्या घरात नवीन पाहुणे येणार आहे आणि गोलूला घेण्यासाठी तिथे किंवा भाऊ काही पण तिला येणार आहे. तर ती गुड न्यूज आहे. आणि बघा माझ्या बाळाचा कारनामा काय चालू आहे. पावडर कसं लावून घेतलंय. एकच कार्टूनचा मग कसं मोठं नाकी न आले, आता दुसरे येणार आहे. मग तर काय बापरे. तर आई असं असतं आमचं या बाळासोबतच. हे दररोज काय ना काय अशीच असते, ती अशीच पावडर लावून घेते. काय करावं ऐकतच नाही लेकरू. बघ मी कार्टून मध्ये बघा ती पण हसायली. शक्तिवान बा असं पावडर नाही लावायचं. तिला पावडरचा डबा दिसला ती अशीच करते. पावडर घेते असं आधी ती निघतं लपून ठेवला तरी ती हुडकीत बघा ते पावडरचा डबा कशी हुडकायची. तर असं आहे. तर नवीन मेंबर आमच्यामध्ये तिघाचे आम्ही 4 होणार आहोत. तर तेच म्हटलं एकदा तुमच्यासोबत शेअर करावं. आणि मम्मीला लाव बोलू. नका 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 मला नका मला लाव. बाबा नका नका बस झालं बस झालं बाळा. बापरे तिकडं बघ तिकडं कसं दिसायला मम्मी. बापरे बस झालं बोलू. पप्पाची लाडकी लेक. बस झालं बोला. त्या पप्पाला लय बेजार करते, ती ऐकतच नाही. आणि तिच्या पप्पाला तिचं ऐकावंच लागतंय. बघू दे ते पावडरचे डबे, त्याच्यामुळे आम्ही सारखे लोक होतं गोलू. मला लाव बरं बोलू. पप्पाला पावडर म्हणून पप्पाला लाव. बघा बघा कसं लावायचं बघा पप्पाला पण पावडर. संपल आता. आता नाही संपल आता. तर असं असतं आमचं डेली रुटीन. त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करणं होत नाही. ती काय ना काय करायला तिचेच मागे राहावं लागतंय. काय सापडलं? त्याच्यात गरीब पण नाही लेकरू, रात्रीचं झोपत पण नाही बरोबर. काय सापडलं? सारखं उठते माझं बाळ रात्रीचं. कधी कधी आम्ही 2-3 तास रात्रीचं जागी राहतात, त्याच्यामुळे तेवढी एनर्जी राहत नाही. सकाळी फ्रेश मध्ये उठणे होत नाही त्याच्यामुळे. लड्डू सापडला. तर तुम्हाला माझं बेबी बंप पण दाखवते. आता आम्ही रील्स वगैरे शूट केले आणि खूप दिवसांतर मी अशी साडी वगैरे वेअर केलेली आहे. तर तुम्हाला माझा लुक पण दाखवते. आणि
साडी वगैरे कशी वाटत आहे ते कमी नक्की सांगा. मला पण खूप जास्त उलट्यांचा त्रास होत आहे. म्हणजे आता मला सेकंड ट्रायमेस्टर चालू आहे आणि 6वा महिना चालू आहे, तरी पण माझा उलट्याचा त्रास काही कमी झालेला नाही. सारख्या मला उलट्या होत आहे. त्याच्यामुळं कधी तब्येत खराब असेल तर झोपूनच राहायचं, पुन्हा बाळामध्ये राहायचं, मग असं तसं. आणि कसं सगळं म्हणजे आपल्याला व्हिडिओ करायचं म्हटल्यावर मला वाटतं सगळं भारी हे असावं, हे करावं. कधी घर मेसअप असते, कधी कसं असते, त्याच्यामुळं व्हिडिओ शूट करायची इच्छाच होत नाही माझी. तर चला म्हणलं आज फायनली व्हिडिओ बनवा म्हणलं. आणि इथून पुढे मी व्हिडिओ टाकणार आहे की मला माहीत नाही बरं का खरं तर, मग कारण इथून मागे मला गोलूमुळं टाकायला भेटलेच नाहीत व्हिडिओ कंटिन्यू. आणि माझी मनातून तर खूप इच्छा आहे कंटिन्यू व्हिडिओ टाकायची, पण तसा टाईमच भेटत नाही. आणि तशी परिस्थिती व्हिडिओ बनवला ना नंतर काहीतरी होते म्हणजे माझी तरी तब्येत खराब होणार किंवा गोलूची तरी होणार किंवा काहीतरी प्रॉब्लेम येणार असं असते माझं. काय माहिती का मग तसं होते तर. आणि माझी खूप दिवसांनी इच्छा होती व्हिडिओ बनवण्याची. तसं करता करता मला 6वा महिना लागला. आणि इथून पुढे मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. डेली तर मला काही टाकणं होणार नाही बाळाला वगैरे किंवा माझी तब्येत बघून. पण माझी अशी इच्छा आहे की आमच्या ज्या काही आठवणी आहेत माझे आताची प्रेग्नेन्सी जर्नी बाळाला घेऊन सेकंड टाईमची, तर त्या आठवणी राहावं म्हणून मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे मी तसे व्हिडिओ टाकणार आहे. तर आय होप तुम्हाला ते व्हिडिओ आवडतील आणि हेच मी व्हिडिओ खूप दिवसानंतर टाकायले. तर तुमचा सपोर्ट असावा तर मी नक्कीच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. माझ्या बाळासोबतचं रुटीन, माझं रुटीन कसं आहे, प्रेग्नेन्सीच्या जर्नीमधली माझी तब्येत किंवा माझ्या सध्याच्या तब्येतीविषयीचे इश्यूज काय ते तुमच्यासोबत शेअर करायला मला नक्की आवडेल. तर चला म्हणलं आपल्या यूट्यूबला अपडेट द्यावं काय आहे सध्या आपलं चालू. तर तिचं आता मी तोंड पुसून घेतलेलं आहे. न पावडर जाईन तोंडात वगैरे, तिच्या नाकात देखील तर नाही केलं होतं. मी जर तू आंघोळ केल्यावर पावडर लावायला तुला लई शिंका येत होता, मग तिनं स्वतःवर पावडर लावलं आणि तिला शिंका येत नाहीत, काहीच होत नाही. तर त्याला हे आमचं असंच चालू असते. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय कर, बाय बाय कर. बाय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा.